आज 26 जानेवारी 2026 भारतीय गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की भारतामध्ये कायदा हा सर्वोच्च आहे. या कायद्यांच्या समोर देवही छोटा आहे. अभ्यास करा, तुम्हाला समजून येईल. कारण ज्या देशामध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीयांना वोट करण्याचा अधिकार मिळाला, त्या वोट करण्याच्या अधिकाराचा वापर करून भारतामध्ये शासन व्यवस्था प्रस्थापित झाली. म्हणजे कायद्यांचं नियम, त्यांचे जाळे असे बनवले गेले की जेणेकरून आज भारतीय नागरिक थोडं का असेना पण सुरक्षित आहेत. महिला सुरक्षित आहेत काही प्रमाणात. तर ह्या कायद्यांच्या पूर्ण व्यवस्थेमध्ये जर भारतीय मतदारांना वोट वापस घेण्याचा जर अधिकार नसेल तर त्या कायद्यांच्या देशामध्ये गणतंत्र दिवस साजरा करण्याचा काय परिणाम, काय प्रश्न निर्माण होतो, तुम्हीच विचार करा. जर एखाद्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये एखादा एम्प्लॉई काम करत नसेल तर त्याचा मालक त्याला हाकलून देतो, बरोबर. तर भारतीय राजकारणात किंवा भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक यांना आपण निवडून देतो, पण त्याचा कार्यकाळ संपेपर्यंत त्याची आपण वाट पाहतो की हा नाही काय काम केलं नाही तर आपण ह्याला मतदान नाही करायचं. तर ही व्यवस्था चुकीची आहे. म्हणून मी राईट टू रिकॉल पार्टीचा कार्यकर्ता आणि EVM हटाव सेनेचा पण कार्यकर्ता आहे. तर याच्यामार्फत आमदार, खासदार, नगरसेवक यांची जबाबदारीपणा वाढवणे आणि त्यांना निडरपणे काम करण्यासाठी पण एक व्यवस्था बनावी म्हणून आम्ही वोट वापसी पासबुक नावाचं कायदा आणलेला आहे, त्याची प्रचार करतो. पण हा कायदा कधी येईल, जर चांगला कार्यकर्ता वगैरे निवडून आल्यानंतरच हा कायदा येऊ शकतो. म्हणून EVMच्या मार्फत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स आहेत, ते इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्समध्ये कुठले चिप कशा प्रकारचे आहे त्याचा काहीही पुरावा नाही आहे. म्हणून आम्ही EVMमध्ये वोट चोरी होऊ शकते याची संभावना जास्त आहे, म्हणून आम्ही ह्याचे डेमोचे मशीन बनवतो आणि दाखवत आहे. तर बोलण्याचा उद्देश हा आहे की आज गणतंत्र दिनानिमित्त कायद्यांच्या देशामध्ये जर नागरिकांकडे वोट वापस घेण्याचा अधिकार नसेल तर काय उपयोग. म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी आदेशपत्र पाठवा. त्या आदेशपत्रामध्ये लिहा, माननीय मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीजी आम्हाला वोट वापसी पासबुक जारी करा किंवा लागू करा. तर त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो लिंकमध्ये तुम्ही जाऊन वाचा. तो कायदा अमेरिकेपेक्षाही उत्तम आहे. ते तुम्हाला नंतर सांगेन की अमेरिकेमध्ये जो राईट टू रिकॉल म्हणजेच वोट वापसी पासबुक कसं काम करतं त्याच्यापेक्षाही उत्तम भारतामध्ये लागू व्हावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. तर सर्व भारतीयांनी याचा गंभीरपणे विचार करावा. आदेशपत्रच पाठवणे खूप गरजेचं आहे, कारण हा विकेंद्रीकरणाचा आंदोलनाचा भाग आहे. पेड मीडियामार्फत जे काही जाळे पसरलेले आहेत त्या जाळ्यातनं तुम्ही मुक्त नाही होऊ शकत. पेड मीडियाच्या मार्फत हे तथ्य लपवलं जातं. त्यांना तुम्ही विचारा, अमेरिकेत राईट टू रिकॉल आहे का आहे, कधीपासून आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येईल. म्हणून माझी विनंती आहे, आज 26 जानेवारीनिमित्त आज तर खूप उशीर झाला कारण मी थोडा बिझी होतो. तर दर महिन्याच्या 5 तारखेला आम्ही नागरिक कर्तव्य दिवस पाळतो. तर त्यानिमित्ताने तुम्ही सर्वांनी एकत्र या. कमीत कमी जिल्ह्यातून 100 लोकांनी जर पत्र पाठवण्यास सुरुवात केली तर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रींना ते मानावं लागेल. त्यांना प्रेशर यायला चालू होईल. त्यांना त्या पाठवलेल्या पत्रांचं उत्तर देणं थोडंफार का असेना पण बाध्य होण्यास ते मजबूर होतील. आणि त्यांना सांगा, म्हणजेच आदेशपत्र पाठवल्याने काय होईल, त्यांना एक असं सूचना जाईल की आता येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये आपले मतं कटतील. पण त्यांना कॉन्फिडन्स आहे EVMच्या मार्फत जिंकून येतील, म्हणून ते तुम्हाला दुर्लक्ष करतील. म्हणून EVM काळाकाज जे राहुल चिमनभाई मेहताजी यांनी बनवलं आहे त्याचा डेमो आम्ही बनवलेले आहेत, टाकलेले आहे. त्याचा वापर करा, त्यांना संदेश पाठवा. दुसरी, साध्या EVM जे आता सध्या निवडणुकांमध्ये झाले, जे 2010 सालीच हरिप्रसादजी यांनी सिद्ध करून दाखवलं की सरकारी EVMमध्ये हॅकिंग कशी होते. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने 2013लाच निर्देश दिले होते इलेक्शन कमिशनला की त्याला तुम्ही फुल प्रूफ करा
नागरिकांचं ह्याच्यावरचं विश्वासार्हता टिकून राहावं म्हणून काहीतरी बनवा असं म्हणून इलेक्शन कमिशनने काय केलं, त्याच्यामध्ये त्यांनी व्ही व्ही पॅट नावाची संकल्पना आणली आणि ते अंमलात करण्यासाठी त्यांनी परमिशन घेतली आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली. पण जून 2017 नंतर त्याची काच काळी केली. त्यातून वोट चोरी होऊ शकते असे आम्ही मशीन बनवलेत. त्याचे डेमो सुरूच आहेत. राज ठाकरेजी यांनी अथक प्रयत्न करून आमचा डेमो 30 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केल्यामुळं आमचा डेमोचा जो प्रचार आहे खूप वेगाने वाढला. ह्याचा परिणाम असा झाला की सर्व कार्यकर्त्यांना EVMमधून वोट चोरी होते याचं प्रत्यक्ष दिसलं. त्यामुळं जे रस्त्यावर उतरलेले आंदोलक आहेत EVM विरोधी, ते फॅक्ट लपवत आहेत. त्यांना सांगा की हे डेमो पहा आणि आदेशपत्र पाठवा. ज्या देशामध्ये कायद्यांचं राज्य आहे त्या देशामध्ये फक्त आणि फक्त नागरिकांच्या मार्फत पाठवलेले आदेशपत्रच काम करतात. तुम्ही कितीही पेड मीडियामार्फत तुम्ही संदेश पाठवा, त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण ते पेड मीडियामार्फत कंट्रोल्ड असतात. पण आदेशपत्र पाठवलेले जे काही नागरिक एकत्र येऊन फोटो काढून ते सोशल मीडियावर पाठवतात, त्याचा परिणाम इतका जबरदस्त होतो की पेड मीडियाला ते कंट्रोल करणं मुश्किल जातं. म्हणजे ह्याचा अर्थ असं होतो की आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना बाध्य होतो की त्या पत्रांमार्फत जे काय नागरिकांची मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काहीतरी उलाढाल केला पाहिजे. म्हणजेच ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्यामार्फत काही ना काही तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे काही लाडकी बहीण योजनेसारखे काही ना काही योजना चालू करतील. पण आदेशपत्र पाठवल्यामुळंच हे शक्य आहे. म्हणून लक्षात ठेवा, आंदोलनं करणं बंद करा. आंदोलन करण्याचं असेल तर किसान आंदोलन जसं झालं 2024मध्ये, सर्वांनी मिळून एकत्र रस्त्यावर उतरले आणि आंदोलन केले, त्या प्रकारचं आंदोलन करा. विकेंद्रित ते पण. त्याचा लीडर कोणीच नव्हता. म्हणून लीडरलेस आंदोलन करणं खूप गरजेचं आहे. लीडरलेस आंदोलनं करा. त्याला आमचं म्हणजे पूर्णपणे पाठिंबा आहे. तुम्ही केंद्रीकृत आंदोलन केलं की त्याला काहीही उपयोग नाही. कोण ना कोणी येतो त्याला कंट्रोल करून जातो. तसं जरांगे पाटलांना त्यांनी कंट्रोल केलं, तसंच आंदोलनं करणं काही उपयोगाची नाही आहेत. म्हणून माझं विनंती आहे सर्व भारतीयांना की तुम्ही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कमीत कमी पुढे या आणि याचा प्रयत्न जास्तीत जास्त करण्यासाठी तुम्ही हे करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. ते पोचवल्यानंतर तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम तुम्हाला दिसू लागतील. आणि असं बोलून मी तुमची ही परमिशन घेतो. धन्यवाद.